अहो जेवढे पण क्रिकेटर लोक आहेत ना तेवढे सगळे स्वार्थी लोक आहेत. यांना कोणाशीच घेणं देणं पडलेलं नसतं. यांना फक्त एवढंच माहीत असतं पैसा 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 आणि खेळणं, बाकी कोणाशीच घेणं देणं नसतं. होय, असं ज्यांना वाटतं ना त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत. विराट कोहलीचे वडील ज्यावेळी एक्सपायर झाले होते त्यावेळी कोचने सांगितलं होतं तुम्ही खेळायला येऊ नका, पण विराट कोहलीनं कोणत्या गोष्टीचा विचार न करता त्याने देशासाठी खेळायला आला. त्याचे वडील महत्त्वाचे होतेच, पण त्याला त्याचा देश महत्त्वाचा होता, त्याला त्याचं करिअर महत्त्वाचं होतं. त्याने त्या करिअरकडे गेला आणि भारताला उत्कृष्ट अशी कामगिरी करून भारताला विजय मिळवून दिला. सेम तीच कंडिशन नितीश राणाच्या बाबतीत आहे. नितीश राणांची मातोश्री 7 ऑगस्ट रोजी स्वर्गवासी आणि काही दिवसांतर लगेच दिल्लीच्या मॅचमध्ये नितीश राणाचं सिलेक्शन केलं होतं. नितीश राणा दिल्लीच्या मॅचमध्ये गेला आणि उत्कृष्ट अशी कामगिरी करून अर्धशतक झळकावलं आणि मैदानामध्ये तो अक्षरशः लहान मुलासारखा घसा आबाळाकडे पाहिलं आणि त्याला त्याच्या आईच्या काही दिवसापूर्वीच माझी आई ह्या जगातून निघून गेली, पण मी आज मॅचमध्ये अर्धशतक झळकवलंय ते पाहायला माझी आज आई ह्या जगात. ज्यांना वाटतं ना ते क्रिकेटर फक्त स्वार्थी लोक आहेत, स्वार्थी नाहीत. काहींना कामगिरी दिलेली असते ना ती पार पाडावीच लागते. त्यामुळे क्रिकेटर एक सोपी गोष्ट. ज्यावेळी आपल्या देशासाठी खेळावं लागतं त्यावेळी प्रामाणिकपणे आपला खेळ जातो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओ